गट क्रमांक 366 प्रकरणी आमरण उपोषण स्थगित. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांचा निर्णय. 15 दिवसात चौकशी अहवाल सादर होणार. गट क्रमांक 366 मधील गायरान जमीन, धनगर समाजाला देण्यात आलेली जमीन तसेच विविध समाजाच्या स्मशानभूमी व दफनभूमीच्या हक्काच्या प्रश्नावरून सुरू असलेले आमरण उपोषण प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सोमवारी स्थगित करण्यात आले. प्रशासनाने चौकशी समिती स्थापन करून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी सकारात्मक भूमिका घेत आंदोलन तात्पुरते मागे घेतले. गट क्रमांक 366 संदर्भातील विविध आदेश रद्द करून संबंधित जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावी व गावाच्या हक्काच्या जमिनीबाबत न्याय निर्णय घ्यावा या प्रमुख मागण्यांसाठी ग्रामस्थांनी 8 जून पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला गावातील सर्व समाज घटकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला होता. दरम्यान कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्वसन शाखेकडून तहसीलदार शिरोळ यांच्याकडे सविस्तर अहवाल मागवण्यात आला. त्यानंतर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे गट क्रमांक 366 संदर्भातील सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे कळवले. समिती संबंधित कागदपत्रांची तपासणी करणार असून भागधारक, ग्रामस्थ व प्रतिनिधींची मते जाणून घेऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणार आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांचा सन्मान राखत उपोषणकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले असले तरी मागण्यांवर ठोस न्याय व कार्यवाही न झाल्यास पुन्हा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आंदोलनाच्या काळात प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या शिष्टमंडळासह विविध सामाजिक संघटना, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. तसेच जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन, तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व सर्व कर्मचारी यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. हा विजय कोणत्याही एका व्यक्तीचा नसून संपूर्ण चिपरी गावाच्या एकजुटीचा आहे. न्याय निर्णय होईपर्यंत पाठपुरावा सुरू राहील अशी भावना उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट SR News 24 कोल्हापूर.